तुम्ही उठा त्यांना बसू द्या. हे काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. रोहित पवार यांनी पोलिसांना धारेवर धरत विचारले की राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा अपघातात मृत्यू होतो. आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत. तरीही पोलीस अद्याप FIR का दाखल करत नाहीत? विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी रोहित पवारांनी केला. पहिली गोष्ट तुम्ही उठा त्यांना बसू द्या. हे काय माहिती तुमच्या विभागाचा माणूस गेला त्याच्यामध्ये आमची काका गेला नेता गेला. तुम्ही काय बोला तुम्ही बोला नाही कशाला बोलताय मध्ये साहेब. पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची ऍप्लिकेशन दोन टेलर्स आम्ही आणले ना सोबत. अनुषंगाने हो साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे. तुम्ही 8 दिवस घेतले. अर्ज नाही दिला. आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय.